अरे वा, आरती, हार, नारळ, गुलाल नको का उधळायला? हे तर असं झालं, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. तुम्ही माझ्यासारखे सगळे विसरलात वाटतं. थांबा मी आणते. ए नानी काकी थांब थांब. अगं गंमत करतोय मी, बंकस करतोय. मला सांग, गुलाल उधळायला ते काय नेता आहेत का? डिरेक्टर आहेत ते. म्हणूनच तर एवढी सगळी तयारी केली ना. डिरेक्टर आहेत ते, डिरेक्टर. डिरेक्टर म्हणजे ना जहाजाचा कॅप्टन असतो. अरे देवा, म्हणजे आपण चुकीच्या माणसाला बोलवलं का ग नानी? अहो आपल्याला टेलिफिल्म करायची आहे ना, जहाज कुठे चालवायचंय? नानी, अहो म्हणजे डिरेक्टरच, पण तशी बोलायची पद्धत आहे. मी वाचलंय. हो ना, 100% वाचलंच असणार. तेवढं अभ्यासाचं सोडून बाकीचं सगळं वाचलंच असणार तू. आज तुम्ही बघाच माझं टॅलेंट. बघा डॉक्टर, कसं वन टेक सीन करते मी. अभिनयाची नस सापडली मला. बरं मी काय म्हणतो, आजच्या जाहिराती जी आपण शूट करणार आहोत त्या मीच लिहिल्यात, तर ते मी शूट केले तर चालेल का? म्हणजे असंही कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये छोटे मोठे व्हिडिओ मी शूट करतोच, तर मीच करू का ते? काय हे पण, खराखुरा डिरेक्टर येणार होता ना आज? ए सिद्धू, ए बाबा, नक्की येणार आहेत ना ते? म्हणजे बराच वेळ झालाय, यायला हवे होते आतापर्यंत. हो यायला हवे, अजून कशी आले नाही? सिद्धू फोन करून बघ ना त्यांना. हो हा सिद्धू, फोन कर आणि कुठे आहे ते बघ, नाही तर रस्त्यात कुठेतरी. नाही नाही प्लीज, असं काहीही म्हणू नका. हा होणार, आज आपल्याकडे शूटिंग होणार. मी आज पहिल्यांदा खराखुरा डिरेक्टर बघणार आहे. तो ना म्हणे जॅकेट घालतो, डोक्यावर हॅट आणि तोंडात सतत ऍक्शन कट, ऍक्शन कट. भाजी घ्या, भाजी, ताजी भाजी. बटाटे 25 रुपये किलो, कांदे 20 रुपये किलो. चला चला, ताजी भाजी, ताजी भाजी. या 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 या. हॅलो. हो झेंडे. हो झेंडे बोलतोय, बोला. कुठं पोचवायची भाजी? असं काय करताय? काल मी नाही का तुम्हाला फोन केला होता, आपल्याला जाहिरात करायची आहे. हे बघा, माझी काय मस्करी करू नका. मला शूटिंग करायचंय. अहो आता धंद्याची वेळ आहे, ठेवा फोन. यांना जर कळलं की हा अजून निघाला नाही तर घर डोक्यावर घेतील. त्यापेक्षा आता काहीतरी कारण देतो आणि मीच त्याला घेऊन येतो. त्यांना रिक्षा सापडत नाहीये, मी त्यांना घेऊन येतो. अरे मी जाऊन घेऊन येते. ओरिजिनल देशमुख. हा, जाहिरात कधी करायची? उद्या करायची आपल्याला? आज करायची आहे ना? मी जाऊन घेऊन येतो त्यांना. हे सिद्धार्थ, कुठे चाललायस? नाही, जरा एक काम होतं, इथेच चाललोय. काय काम होतं का? ऍक्च्युली मी कोपऱ्यावर टपरी पाहिलीये आणि याआधी मी टपरीवर कधीच चहा प्यायले नाहीये. सो चल आपण जाऊया. नाही म्हणजे ऍक्च्युली आवडलं असतं मला, पण आपण नंतर कधीतरी जाऊयात का? ओके. सॉरी, नाही खरंच खूप अर्जंट काम आहे. ऍक्च्युली ऍडव्हर्टाइजमेंट बनवायची आहे ना, त्यासाठी डिरेक्टरला आणायला चाललंय. बायकोचं चॅलेंज फारच मनावर घेतलेलं दिसतंयस तू. हो मग, पण हे मी माझ्या फायद्यासाठीच करतोय. माझं स्वप्न पूर्ण करायला मला एक करावं लागतंय. एकदा का मला पैसे मिळाले की मग मला कोणीच थांबवू शकणार नाही. सिद्धार्थ, कुठे हरवलास? नाही काही नाही. बरं निघतो मी, नंतर बोलू आपण. बाय बाय. झाली तयारी सुरू? काम जोरात सुरू झालेलं दिसतंय. सगळे कंटाळलेत. मी काय म्हणत होते अदिती, तू 2 दिवसांऐवजी 1 आठवडा मागितला असता तरी मी हसत हसत दिला असता ग. पण असो, 2 दिवसात प्रूव्ह होईलच की तुझ्याऐवजी मी सिद्धार्थला फायनान्स देण्याचा डिसिजन एकदम परफेक्ट होता. हे बघा तुम्ही.
मी दिलेला शब्द पूर्ण कर आणि कबूल केलेल्या वेळेतच जे काही काम आहे ते पूर्ण कर. ऑल द बेस्ट. ऐका ना, मी काय म्हणते, आपण मेकअप करून घेऊया, म्हणजे तेवढा वेळ वाचेल ना. हो, मग डिरेक्टर सर आले ना की लगेच ऍक्शन म्हणतील, मग गडबड नको ना व्हायला. हा, अगदी बरोबर. चक्क दोघी एकत्र, तेही एका मतावर. आज काही खरं नाही बाबा. काय ते चला आपण मेकअप करूया. मेकअप हो, चला चला चला. हो हो, काही नाही, चला काम करूया. चला चला बाबा. हो दादा, बोला काय पाहिजे, कोणती भाजी देऊ? तुम्हाला न्यायला आलोय, चला. कुठं? मला नाही यायचं कुठं. हो, नाही काय नाही. हो, तात्या देशमुखांच्या घरचं काम आहे आणि नाही म्हणताय तुम्ही? मला नाही जमत शूटिंग बिटिंग. हे बघा, माझा कॅमेरा सुद्धा सुरू नाहीये, गंज पकडलाय त्याला. अहो, कित्येक महिने व्हिडिओ शूटिंगचा सोडा, साधा पासपोर्ट साईज फोटो काढायला माझ्याकडे चमडं पोरगही आलं नाहीये. ओ गप्पासा, कोणी तुम्हाला शूटिंग करायला देत नाही, कारण तुम्ही सगळ्यांची फार वाट लावून ठेवलेली. अहो, एकदा काय झालं, एका लग्नाची शूटिंग करायला गेलेले आणि नवऱ्याला फोटोची पोज दाखवताना ठेवला की राव त्या नवरीच्या खांद्यावर हात. मग काय, नवऱ्याने असा धो धुतला आणि तेव्हाच कॅमेरा फुटला. तेच तर हवं. आणि म्हणे गंज लागलाय. अहो साहेब, अहो खरंच कॅमेरा गंज पकडलाय. हे बघा, गंज ते ठेवा. तुम्ही का ते कॅमेऱ्याचं वगैरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळा सेटअप तयार आहे. तुम्ही फक्त यायचं, खुर्चीत बसायचं आणि ऍक्शन आणि कट म्हणायचं. चला चला. अहो चला. ओ साहेब, जरा हे घेऊन मी घेतो, तुम्ही बसा. द्या, हे घ्या, नाही त्याला पण गंज पडेल. या. हे बघ, दुकान नीट सांभाळ. हो साहेब. हा? आणि भाव कमी करू नको, कळलं का? आणि हे बघा, चला, स्वतःच्या खिशात पैसे घालू नको. हो साहेब. काय गे, रत्ना का चिडचिड करताय? तुझ्यामुळे. का थांबवलंस मला? चांगलं खडसावलं असतं तिला. सतत ज्वालामुखी सारखं फुटू नये, कधीतरी आग विझवणारा बंब व्हावा. आदिती सारखं शांत राहून उत्तर द्यायला जमतंय का बघावं. हो, नाही तुला जमलं की मलाही जमेल. सासूबाई रत्नाक्का, तुम्ही जरा शांत व्हा ना. यावेळी आपण जाऊबाईंना धीर दिला पाहिजे. सुहासला शूटिंगला सुरुवात करू दे. जमेल का पण? नाही म्हणजे सेट तसाही गेलाच आहे ना डिरेक्टरना आणायला. त्या डिरेक्टर इतकं परफेक्ट नाही जमणार, पण ह्या क्षणाला क्वालिटीपेक्षा डेडलाईन जास्त महत्वाच्या, ती पळायला हवी. हो, युवराज अगदी बरोबर बोलतोय. आदिती, अगं नको काळजी करूस, सगळं नीट होईल बघ. सिद्धू आला वाटतं. चला चला लग्नाला जाऊया. लग्न नाहीये, शूटिंग आहे, शूटिंग. डिरेक्टर सर आले वाटतं. आता असा अभिनय करीन ना मी की बघा. चला. हे काय, मलाच सोडून गेले यार. हेच का ते डिरेक्टर? आता सिद्धू घेऊन आलाय, म्हणजे हेच असतील ना. या. बापरे, अहो एवढी माणसं. अहो, जाहिरात आहे की फिल्म आहे? पाव किलो वांगी 20 रुपये, भेंडी अर्धा किलो 30 रुपये. काय बोलताय, तितक्या लांबून काही कळतही नाहीये. नाही, मला बघून इम्प्रेस झाले असतील ना ते. तेच चाललं असेल. मटर ताजा आहे, 100 रुपये किलो. हो, काय झालं? अहो, भीती वाटली की असंच तोंडातनं बाहेर पडतं. हो झेंडे, डिरेक्टर आहात तुम्ही, डिरेक्टर. कोणात तुम्ही? भाजीवाला. स्वतःच्या ना 2-4 कानफडात मारून घ्या, म्हणजे भानावर याल. आता मारताय का मी मारू? नको नको नको. कोणात? डिरेक्टर. हो, डिरेक्टर. सिद्धू तिथे उभं राहून काय करतोय? मी ना वाचलंय, डिरेक्टर सेटवर येण्याआधी काही नियम वगैरे असतात. त्यांना ना खूप मान द्यावा लागतो. हा, आल्या आल्या त्यांना पाया पडा सगळ्यांनी. रत्नाक्का,
तुम्हाला पण पाया पडावं लागेल हा त्यांना. मी हो. मी बघेल आधी ते कसे आहेत ते. ए, थांब इकडे. कुठून आणली भाजी? ये आणि काय भावाने आणली? तुमको सांगत्या एक कोथिंबीर है ना 30 रुपए, पालक 50 रुपए और अंदर है ना कांदा बटाटा है, बहुत महंगा है. अरे माझ्याकडे यायचं ना. अरे इतकी महाग भाजी. हे तुम्हाला मागात पडेल. डिरेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. हं? सका डिरेक्टर आहे ते. डिरेक्टर मी डिरेक्टर आहे. काय माहिती का? चला डिरेक्टर मी. या. डिरेक्टर. डिरेक्टर आहे मी, डिरेक्टर. हो हो सर, कळलं ना तुम्हीच डिरेक्टर आहात ते. चेहराच सांगतोय तुमचा. काय खरंच? अहो अहो काय करताय? अहो माझी पूजा कसली करताय? तुम्हाला पूजाच करायची ना, त्या कॅमेऱ्याची करा. चला. अहो तोच आपला देव आहे. हा एक मिनिट. हे घ्या. जय कॅमेरा देवा. ह्याला म्हणतात कामाबद्दल निष्ठा. नाना नाना नारळ फोड. हो हो काय काय वेट बीट लागला का? ते तिकडं फोडा, तिकडं दगडावर. वा, उत्तम प्रतीचा कॅमेरा आहे. तुम्हाला सांगतो, मी हिंदी फिल्म शूट करत होतो ना नाना पाटेकर सोबत, तेव्हा हाच कॅमेरा वापरलेला. अय्या, कोणता सिनेमा? कधी केला? हिरोईन कोण होती? खबर ताजी वांगी. काय झालं? नाव सांगताय ना? हे बघा, जास्तीच बडबड केलेलं मला अजिबात आवडत नाही. ते क्लॅप कुठे? क्लॅप. डायरेक्टर साहेब, मी शिट्टी पण एकदम मस्त वाजवतो. हा क्लॅप नाही, ती पाटी असते ना, पाटी ती. मी क्लॅपची व्यवस्था करते. आपण शूटला सुरुवात करायची का? हो सर सर सर. हे बघा अर्जू, हे घ्या सर स्क्रिप्ट. काय? अरे जरा फाईल तर करायची आणि स्क्रिप्ट बद्दल रिस्पेक्ट दाखवा जरा. आणि म्हणे मी लिहिलीये. युवराज, हे डिरेक्टर सर जरा जास्तच कडक शिस्तीचे वाटतात रे. मी ना वाचलंय, ही डिरेक्टर मंडळी अशीच असतात. असेल तर सूत, नाही तर भूत. डिरेक्टर साहब, डिरेक्टर साहब, काय? यू वॉन्ट, तुमको चहा पाहिजे की टी? हे बघ बेटा, मी फक्त ग्रीन टीच घेतो. हे जरा अति होतंय. नाही म्हणजे जास्त वेळ लागेल ना, म्हणजे उशीर व्हायला नको. आपल्याला शूटिंग करायचंय म्हणून तसं म्हटलं मी. आणता ग्रीन टी. हे तू लिहिलंय? हो सर, मीच लिहिली आहे. सर ऍक्च्युली ना मी कविता करतो, पण आता ही टेलिफिल्म लिहिल्यानंतर मला असं वाटतं की मी पुढे पूर्ण फिल्म लिहिन. तसं माझा कॉन्फिडन्स वाढलाय आता. त्याच आत्मविश्वासाने मी शूटिंग सुरू केलं होतं. आणि आता काय? भाजी. डिरेक्टर, शूटिंग सुरू करूया आपण. चला चला सुरू करूया. सुरुवात पुन्हापासून करायची. माझ्यापासून. एक मिनिट पल्ले थांब, मी आहे ना. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ओरिजिनल देशमुखांपासूनच झाली पाहिजे. बरोबर. चाल म्हातारे. हे बघा, सगळं समजलं ना तुम्हाला? छान करायचं. हा ठीक आहे. हे बघा, आता कोणी आवाज करायचा नाहीये, कळलं का? हो, काय करते? ठेवा खाली ते, ठेवा खाली. मला सगळं सिस्टमॅटिक लागतं. भोपळी मिरचीच्या जागी फ्लॉवर नको आणि फ्लॉवरच्या जागी बटाटा नको. हो. सॉरी सॉरी. हा चला परत एकदा घेऊ. चला क्लॅप, रोल साऊंड, रोलिंग सर, अँड
ऍक्शन. आमचे लई दारू पितात आणि मग मला लय मारतात. कट कट कट. अरे ही म्हातारी गरीब पिसलेली बाई वाटतच नाहीये. अजून चेहरा गरीब करा तिचा, शेपूच्या भाजी सारखा. चला रोल साऊंड अँड ऍक्शन. आमचे हे लय दारू पिऊन येतात आणि मग लय मारतात, लय मारतात. कट कट कट. जरा अजून चेहरा गरीब करा तिचा. चला रोल साऊंड अँड ऍक्शन. आमचे हे लय दारू पिऊन येतात आणि मला लय मारतात. कट. नुसतं माज दिसतोय माज. अरे ही बाई या भूमिकेला जातच नाहीये. असं वाटतंय की हीच नवऱ्याला मारत असेल. चला उठा तुम्ही, चला. अरे कुणीतरी वेगळी येणार आहे. कशी वाटणार असह्य? हा, ओरिजिनल देशमुख आहे मी. तुम्ही आहे ना या सुनांपैकी घ्या कुणाला तरी. गरीब चेहरे करण्यात वस्ताद आहेत सगळ्या. नका या, आपण बोलू नंतर. कसे बोलतायत हो, ते? ठीक आहे आपण बघूया. मी करते. मी कुठलीही भूमिका करू शकते. ठीक आहे, चला या लवकर. चला या. इथे ना. हो बसा. हा चला बाद झाला. चला क्लॅप. रोल साऊंड ऍक्शन. एक मिनिट. एक शंका आहे. मी गरीब आहे म्हणजे किती गरीब आहे? 1.5 किलो. हे? आपलं ते 1.5 लिटर. नाही सॉरी. चला चला परत एकदा घेऊ. ऍक्शन. सर आणखीन एक प्रश्न. माझा नवरा रोज दारू पितो की कधी कधी? याचा आणि तुमच्या ऍक्टिंगचा काय संबंध आहे? अरे या बाईचे प्रश्नच संपत नाहीयेत. ऍक्टिंग कशाची खातात माहितीये का? चला उठा. नाही मी नेक्स्ट. हे जर असं सुरू राहिलं तर ही जाहिरात 2 दिवसात काय 2 वर्षात पूर्ण होणार नाही. देशमुख काय? इंडस्ट्रीजने. हा देशपांडे. आता हे देशपांडे कोण आहे? कट कट. अब काय चाललंय हे? हा परत घ्या. चला हा क्लॅप. रोल साऊंड ऍक्शन. देशमुख. कट. काय करताय? थांबा सखा आला. थांबा सखा. एक मिनिट. हा घ्या सखा गरमागरम स्पेशल ग्रीन टी. सखा दादा बरं झालं सापडला ग्रीन टी. कुठला काय सापडला? आपल्या बागेतली पानं आहे ना तेच कुठून टाकले याच्यात. सखा दादा सखा. घ्या ग्रीन टी. जमलं मला ग्रीन टी. हा काय ग्रीन टी आहे? मेथीची जुडी, पालकाची जुडी, त्यावर पाव किलो कारणे स्वस्त दिली. हा डिरेक्टर सर. हे बघा तुम्ही चिडू नका, तुम्ही शांत व्हा. हो प्लीज. आदिती कशी उभी करणार देशमुख इंडस्ट्री? एवढा छोटासा क्राऊड सांभाळता नाही येते हिला. हो माझे तिकीट्स कन्फर्म करा. इकडचं काम झालंय आणि आपण देशमुख इंडस्ट्री सोबत डील नाही केलंय. बाकी मी आल्यावर सविस्तर बोलेन. बाय.
हे सगळं बघून वाटत असेल ना की काय वेडेपणा आहे हा. पण माझी फॅमिली अशीच आहे, म्हणून मला आदितीची काळजी जास्त वाटते. इथे यांच्यात राहून वेंदळी होत चालली आहे. तिला तिची ताकद कळत नाहीये. इथे गावात राहायचं खूळ घेतलंय तिने डोक्यात. तिला हे कळत नाहीये की इथे राहून तिची ग्रोथ नाही होणार. तिच्या डिग्रीचा, तिचे मॉम डॅड इतके मोठे बिझनेसमॅन आहेत, या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेत नाहीये ती. चॅलेंज तर खूप मोठ्या तोऱ्यात एक्सेप्ट केलंय तुझ्या बायकोने. हो, पण एक सगळी कंडिशन बघता मला वाटत नाही ती हे चॅलेंज कम्प्लीट करू शकेल. आणि माझा अंदाज कधीच चुकत नाही. मला पण हेच हवंय, पण अख्खं देशमुख कुटुंब एकत्र आल्यावर काही होऊ शकतं. मला सगळ्यावर लक्ष ठेवावंच लागेल. तर कुठली इंडस्ट्री मला आठवत नाहीये. देशमुख देशमुख देशमुख, त्याचं काय? कट कट पॅकअप. नाही करायचं मला शूट. अहो सर, हे बघा, माझी सगळी माणसं खूप साधी आहेत. त्यांना तुमच्यासारखं असं शूटिंगची सवय नाहीये. मला तरी कुठे सवय आहे? म्हणजे हे हे असलं शूट करायची सवय नाही मला. मान्य आहे, पण आम्ही सुद्धा फॅक्टरीच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी सगळे पहिल्यांदाच शूट करतोय. लिसन, तू काहीही कर, पण तुला वेळ वाढवून मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव. हो. मान्य आहे, आम्ही वेळ वाढवून मागणार नाही. हारलो तर हारलो. हो, पण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. मी हे चॅलेंज घेतलं आणि आता माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. मी एक चांगली बायको, चांगली बिझनेस वुमन होऊ शकते हे 2 दिवसात सिद्ध करायचं होतं मला. पण आता तर ते अशक्यच आहे. आणि रेवा मॅडम बरोबर बोलत होत्या, माझ्यात ना पोटेन्शियलच नाहीये. सुनबाई, हे चॅलेंज तुझं एकटीचं नाहीये. हे चॅलेंज आपलं सगळ्यांचं आहे. अगं, तू हे चॅलेंज जिंकलीस ना तर देशमुख इंडस्ट्रीचं नाव मोठं होणार आहे. हो, तू अशी हरणाऱ्यांमधली नाहीयेस. प्रत्येकासाठी वेळोवेळी उभी राहिलीस. पण आता वेळ आहे संपूर्ण देशमुखाने एकत्र उभं राहून चॅलेंज पूर्ण करण्याची. आम्ही सर्व तुझ्या सोबतच आहोत. हे बघ, तू सांग काय करूया आपण? डिरेक्टर साहेब, माय सिस्टर इज व्हेरी वाईट वॉटिंग. यू शूटिंग ऑन ना. हा, प्लीज हेल्पिंग. नाही, हे हे असं शूटिंग मला जमणार नाही. इथे काही होऊ शकत नाही. डिरेक्टर साहेब, सखा, असू दे. त्यांना आपल्याला मदत करायची नसेल ना तर आपलं आपण शूटिंग करू देशमुख स्टाईलने. हा, आण जा पेपर आणि पेन घेऊन ये. लगेच आणतो. देशमुख स्टाईल. शेवटी मला भीती होती तेच झालं. अहो तात्या, कशाला? आम्ही आहोत ना, आम्ही करतो सगळं. हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. इथे तुम्ही आणि आम्ही नाही, आपण सगळे मिळून हे काम करायला हवं. का देशमुख मंडळी? हो हो हो. आणि हे बघ, या डायरेक्टर साहेबांना उशीर होत असेल ना तर त्यांना सोडून ये. अहो नाही नाही, मला आहे ना वेळ. अहो जाऊन तर भाजी तर विकायची आहे. डिरेक्टर सर, अहो ते जाताना भाजी विकत घ्यायची आहे. बरं बरं, चला आपण काम सुरू करूया. चला 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 लवकर.
आता तात्यांनी सूत्र हातात घेतली म्हणजे सगळी कामं होणार. नाही, मला लवकरात लवकर हे थांबवायला हवं. क्लॅप, रोल साऊंड, रोलिंग अँड ऍक्शन. हे मी कमवतो. मी कमवतो. माझ्या पैशावर तू जगते. मी माझ्या पैशाचं मी दारू ढोसेन नाहीतर जुगार खेळेल. तुला काय घेणं त्याच्याशी? तोंड बंद कर, नाहीतर हे काशी मी आणखीन मार खाणार नाही. तात्या काय बोलली बघा. खरं तर हा डायलॉग मला पाहिजे होता ना. मी इतकी खेळते तुम्हाला, इतकी खेळते तुम्हाला, सांगा बरं इतकी खेळते. काय झालंय? एक मिनिट सर, एक मिनिट. बापू काका, ताई काकी, अहो काय करताय? भांडू नका ना, तुम्ही ऍक्टिंग करताय ना, कॅरेक्टर नका सोडू. अरे बापू, ताई, अरे सांगितलेले डायलॉग घ्या. हो, सॉरी. सर अजून एकदा ऑल द बेस्ट. क्लॅप, रोल साऊंड अँड ऍक्शन. हे असंच चालू राहिलं तर आदिती हे चॅलेंज जिंकेल. हो डिरेक्टर. हो, काय झालं? काय नाही, जरा चला जरा. झालं काय? सीन तर चांगलं झाला ना मग. हो, पण जरा या इकडे जरा. हो डायरेक्टर, चला तिकडे काय करताय, पुढचा सीन घ्या. हो, आलंच. थँक्यू देशमुख इंडस्ट्री. तुमच्यामुळे माझ्यासारखे छोटे छोटे दुकानदार त्यांच्या बिझनेस मध्ये प्रगती करतायत. एक्सलंट. नानी काकी, हो काहीच नाही विसरलं तुम्ही. किती छान झाला सीन. थँक्यू. अहो पण काय केलं काय तुम्ही? मगाशी एवढं मी सांगत होतो तेव्हा एका शब्द पुढे गाडी जात नव्हती तुमची. आणि आता सासऱ्यांचं बरोबर ऐकताय. वन टेक परफॉर्मन्स दिलात. चिटिंग आहे, चिटिंग. ओ, हे बोलणारे तुम्ही कोण? सॉरी, कॉपी केली. असं तर एक एक करून सगळ्यांचं शूट करून होईल. नाही, काहीतरी करावंच लागेल. बरं पल्लू काकी, रत्नाक्कांचा मेकअप झालाय ना बरोबर? आता बघते. अहो काय झालं? या तर. अहो झालं काय? कधीपासून बोलतोय मी तुम्हाला, आणि हे काय चहा पित काय बसलाय तुम्ही? अहो करा ना काहीतरी. अहो आता अजून काय करू? सगळं तर चांगलं चाललंय आता. बरं झालं बाकीच्यांनी सूत्र हातात घेतली म्हणून. माझ्या ज्यांनी नसतं झालं बाबा. पाहिलं, म्हणून मी येत नव्हतो. पण आता काम होणार. तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे. टेन्शन घेऊ नका. काम होणार म्हणून हा खुश आहे. खरंच काही कामाचं नाहीये हा.
देशमुख इंडस्ट्रीचे लय आभार. एक मिनिट सर. रत्नाक्का ऐका ना, आवाज ना अजून थोडा दबका ठेवा. हा, तुम्ही आजी वाटलं पाहिजे ना. थोडा थरथरला ना तरी सुद्धा चालेल. हा, अजून एक करूया. हा हा ठीक आहे. हा मस्त करा सर. अजून एक प्लीज. रोल साऊंड अँड ऍक्शन. थँक्यू देशमुख इंडस्ट्री. तुमच्यामुळे कट. एक मिनिट. नाही मोठ्या बाई, काय होतंय? अजिबात घाबरू नका तुम्ही. खूप छान होतंय. बिंदास्त बोला तुम्ही. ठीक आहे, जमेल आता. एकदा ट्राय करते सर. एकदा सर. रोल साऊंड अँड ऍक्शन. थँक्यू देशमुख इंडस्ट्री. तुमच्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहोत. हायब्रिड बी बियाणं करा आता. राम राम. धन्यवाद देशमुख इंडस्ट्री. हा जो बदल घडलाय ना, फक्त देशमुख इंडस्ट्रीमुळे. आणि माझ्या आयुष्याला नवीन चालना मिळाली, कारण मला त्यांच्या कंपनीत नोकरी मिळाली. कट इट. वाह, क्या बात आहे. जमलं. जमला एक नंबर. वा वा वा. चूल एक असली की कुटुंब बांधलेलं राहतं. झालं बाई एकदा तो. हो ना. हे चला पटापट मला नाश्ता द्या, खूप भूक लागली. मला आज कळलं शूटिंग किती कठीण असतं ते. नशीब कळलं. हो ग पल्लू, खरंच खूप कठीण असतं. पण आपण कोणाच्या लग्नाचं शूटिंग करत होतो? अगं नानी, आपण देशमुख इंडस्ट्रीजच्या जाहिराती शूट करतोय, तरी विसरली? सॉरी. सगळ्या जाहिराती मस्त झाल्यात. तात्या, खूप मजा आली. पण पुढच्या वेळेस मला खराखुरा बायकोला फटका मारू द्या, म्हणजे खराखुरा अभिनय दिसेल. काय म्हणाला? तात्या, पोहे चांगले झाले. युवराज, काय कसं झालंय? सध्या तरी बरं दिसतंय. काय बरं दिसतंय? छे, मला तर बिलकुल आवडलेलं नाहीये. अहो बघा ना वहिनी, मी लिहिलेलं कोणी काही बोललंच नाही. असं कुठं असतं का? छे. अहो काय बोलताय सुहास भाऊजी? बरं युवराज, आज रात्रीच या ऍड्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हव्या. तू अपलोड कर आणि लिंक्स पाठव, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रुप्सवर या लिंक्स पाठवा. मी डॅडला फोन करते आणि घरातल्या सुद्धा सगळ्यांना सांगायला हवं ना. मी आलेच. मी काय म्हणतो सुनबाई, तू मला पाठव, मी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवर पाठवून देतो. काय तात्या? हो, आणि मला सुद्धा पाठव. मी काय आहे की आमचे डॉक्टर्सचे ग्रुप्स आहेत, मी त्या प्रत्येक ग्रुपला टाकतो आणि सोशल मीडियावर पण अपलोड करतो. हो चालेल चालेल, पाठवलं तुम्हाला पण. माझ्या पैठण्यांचे जे कस्टमर्स आहेत ना, त्या सगळ्यांना पर्सनली पाठवते आपल्या जाहिराती. मी पण आपल्या गृह उद्योगात जितक्या बायका कामं करतात ना, त्या सगळ्या जणींना शेअर करायला सांगते. हा, मी आधी या सगळ्या ऍड्स आपल्या नातेवाईकांना पाठवते. हा, आपण ना आपल्या माहेरकडच्यांना पण पाठवूया. हो हो हो, आधीच वेळ खूप कमी आहे. या जाहिराती लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हव्या. अदिती, अगं आपण सगळं मनापासून करतोय ना, नको काळजी करू, सगळं छान होईल. यांना कळत कसं नाही? हे असं जाहिरात वगैरे करून काय होणार नाही यांचं.
उलट लोक हसतील यांच्यावर. प्लीज तू तरी समजून घे. तू टेन्शन नको घेऊ, कारण ज्यांना टेन्शन घ्यायचंय ते आनंदात आहेत आणि सेलिब्रेट करतात. सरपंच, अहो काय सांगताय? असा काय अरे बयो, ऐकलंस का? काय अरे सगळा गवगव आहे गावामध्ये. वा हा मग हो, पाहिलं का तुम्ही? थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही नाही, मीच लिहिलंय. आता लिहिलंय म्हणून थोडी ऍक्टिंग वगैरे पण केली. नाही नाही, थोडे चेंजेस केले होते त्यांनी. नाही पण बाकी मीच लिहिलंय. अच्छा अच्छा, थँक्यू सो मच. थँक्यू तू. अगबाई काय सांगता? हो का? काय बोलताय? खरं सगळ्या शेतकऱ्यांना आवडलं. अरे वा 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 वा. नाही, खूप छान झालं बरं का. काय सांगता? नाही, विश्वासच बसत नाहीये. हो हो. अदिती, ए अदिती, अदिती कुठेस? अदिती, ए अदिती. काय करताय ते लोक? एवढा कसला आवाज करताय? अहो हो, कालच केलंय. द्या तुम्ही माझा नंबर द्या त्यांना, मी तुम्हाला कळवतो. काय काय बोलताय? थोड्या वेळात पोहोचतील? ठीक आहे ठीक आहे, चालेल. हो हो, येऊ द्या, आमचंच आहे. हो, बुळबुळीतच आहे, सांगा त्यांना. हो हो, नक्की सांगा. काय चाललंय? नाही, मलाच काही कळत नाही. अगं पहिल्यांदा केलं ना शूटिंग. अगं काय मज्जा आली सांगू. खऱ्या कॅमेरा समोर माहितीये. अदिती, अदिती, काय? तात्या अदिती कुठे? अगं आदिती बाहेर आहे, खूप लोक आलेले आहेत बाहेर. अगो बाई, अहो काय सांगता? एवढं आवडलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. आवडलं बघ त्यांना. अदिती बाहेर. हॅलो, वेलकम. थँक्यू. फार फॉर्मॅलिटीज नको, आपण बोलणे करू आणि डील लगेच लॉक करून टाकू. अदिती मॅडम, आम्ही पण तुमच्या कंपनीत पैसे गुंतवायला तयार आहोत. चल. या या, आपण बसून बोलूया. या बसा ना. अदिती मॅडम, ही सगळी जादू तुमच्या टेलिफिल्मची आहे बरं का. अहो, एवढ्या मोठ्या ऍड एजन्सीमध्ये मॉडेल, आर्टिस्ट, ऍक्टर यांना घेऊन ते फिल्म्स आणि जाहिराती करतात. पण तुमच्या जाहिरातीमध्ये जो एक रॉनेस आहे, एक खरेपणा आहे, तो कन्व्हिन्स व्हायला भाग पाडतो. आम्ही कन्व्हिन्स झालो. यांच्या ऍड फिल्म्स खूपच छान झाल्यात, मला वाटतं पाहायला हव्यात. अदिती मॅम, अदिती मॅम, अदिती मॅम, अदिती मॅम. नमस्कार नमस्कार, मी इथे. नमस्कार. हॅलो अदिती मॅम, कॉंग्रॅच्युलेशन. देशमुख इंडस्ट्रीजच्या ऍडव्हर्टाइजमेंट खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत, खूप व्हायरलही होत आहेत. पण याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय हे आम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. हो, आणि एक, या ऍड फिल्म्स मध्ये तुम्ही ऍक्टर्स किंवा सेलिब्रिटीजना घेतलेलं नाहीये. घरच्या मंडळींना कास्ट करावं असं का वाटलं तुम्हाला? आदिती वहिनींचा, आदिती वहिनींचा, आदिती वहिनींचा, आदिती वहिनींचा. अहो काय हे कशासाठी? अहो, फॅक्टरी सुरू करण्याच्या अगोदर गुळपोळीचं नाव केवढं मोठं केलंय तुम्ही. काय जाहिराती बनवल्या तुम्ही? या फॅक्टरीमुळे सगळ्यांचंच आयुष्य सुखी होईल. हो हो, आदिती वहिनी, सिद्धू भाऊ, तात्या, तुमचा आम्हाला अभिमान आहे. पूर्ण देशमुख कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे. हो सिद्धू, अहो मागे काय करताय? सर 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 सर, सिद्धू पुढे या ना. या या या. अरे सिद्धू भाऊंचा, सिद्धू भाऊंचा. एवढी मोठी फॅक्टरीची जबाबदारी आहे तुमच्यावर आणि तुम्ही ज्या प्रकारे पार पाडता, आम्हाला खूप अभिमान वाटतो. आदिती वहिनी तुमचा. आदिती वहिनींचा, आदिती वहिनींचा, आदिती वहिनींचा, आदिती वहिनींचा. तुम्ही पण इथेच आहात? हो. तुम्ही ऑलरेडी देशमुख इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली की काय? अजून नाही. थँक गॉड. म्हणजे आम्हाला अजून इन्व्हेस्टमेंट करायला संधी आहे. तर तुम्हाला माहिती होतं का आधीपासून देशमुख इंडस्ट्री बद्दल? का तुम्ही पण आमच्यासारखे त्यांच्या ऍड्स पाहून इथे आला आहात? मी अजून ऍड नाही पाहिली. काय, अजून ऍड बघितले नाहीत? अहो मग बघा की मॅडम, काय सुंदर ऍड बनवल्यात या देशमुखांनी. येस, एक्सक्यूज मी. मी पैसा कमवतो त्यावर तू जगते.
तुमची काही एक गरज नाहीये आता मला. आता मी देशमुख इंडस्ट्रीमध्ये काम करेन, स्वतः कमवेन आणि अभिमानाने जगेन. देशमुख इंडस्ट्री मधल्या कामगारांच्या युनिफॉर्मचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालंय. थँक्यू देशमुख इंडस्ट्री. तुमच्यामुळे माझ्यासारखे छोटे छोटे दुकानदार त्यांच्या बिझनेस मध्ये प्रगती करतायत. थँक्यू. देशमुख इंडस्ट्रीच्या सकस बियाण्यांपासून पिकवलेल्या धान्याचा दाना दाना देतो आता पौष्टिकतेची हमी. तेव्हा देशमुख इंडस्ट्रीच्या पिकवलेल्या धान्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. आपल्या मुलांना आणि आपल्या कुटुंबाला निरोगी आरोग्य द्या. आशीर्वाद द्या आजी. तू गिरा रे पोरांनो, यशस्वी व्हा. तुमचं गावाचं नाव मोठं करा. देशमुख इंडस्ट्रीचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे गावातली तरुणी पिढी मुंबईला शहराबाहेर जाणार नाही. आता देशमुख इंडस्ट्रीमुळे यांना गावात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्यात. देशमुख इंडस्ट्रीचे खूप खूप आभार. पहिलं मी घरगड्याचं काम करायचो, आता मी माझ्या घरात 2 गडी कामाला ठेवले. हा जो बदल घडलाय ना फक्त देशमुख इंडस्ट्रीमुळे. आणि माझ्या आयुष्याला नवीन चालना मिळाली कारण मला त्यांच्या कंपनीत नोकरी मिळाली. हायब्रिड बी बियाण्यांना करा आता रामराम आणि निवडा देशमुख इंडस्ट्रीचं सकस आणि जातीवंत बी बियाणं. अस्सल, पोषक आणि जीवनसत्वांनी परिपूर्ण असं अस्सल बी बियाणं दुधूनही सापडणार नाही. आपल्या कुटुंबासाठी असं सकस बी बियाणं वापराल तर दीर्घायुषी व्हाल. चूल एक असली की कुटुंब बांधलेलं राहतं, तसंच शेतात बांध नसले तर गाव एक राहतं. म्हणून देशमुख इंडस्ट्रीज कसण्यासाठी जमीन आणि पिकांना योग्य भाव देईल. एका कुटुंबाने एकत्र येऊन ही देशमुख इंडस्ट्री उभी केलेली आहे. त्याच्यामुळे केवळ गावच नाही, तालुका नाही, राज्य नाही, तर संपूर्ण देशाच्या विकासाला हातभार लागेल. म्हणून देशमुख इंडस्ट्रीला तुमचा पाठिंबा म्हणजे देशाच्या विकासाला